आणि रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरांना पुराचा धोका वाढतोय। सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या धोका पातळीवरून वाहत असून महाड, नागोठणे, रोहा शहरात पुराचं पाणी शिरलंय। रविवार आणि सोमवार असे 2 दिवस रायगडमध्ये पूर परिस्थिती होती। काल मंगळवारी वातावरण सर्वसामान्य झालं होतं आणि बुधवारी पहाटे पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रायगडमध्ये पूर परिस्थिती आहे। जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि प्रमुख शहरांना पुराचा तडाखा बसलाय। त्यामुळे रायगडमधलं जनजीवन विस्कळीत झालंय। महाड, नागोठण्यामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। रस्ते जलमय झालेले आहेत। मुख्य बाजारपेठेतला हा परिसर आहे महाडमधला। दुकानांमध्ये पाणी शिरलंय, घरांमध्ये देखील पाणी शिरलंय। पाण्याचा निचरा होत नाहीये। नागोठणे आणि महाडमध्ये सध्या पूरस्थिती कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सावित्री, अंबा, कुंडलिका नद्या सध्या धोका पातळीवरून वाहत आहेत। रोहा, महाड, नागोठणे या शहरांना त्यामुळे या पावसाचा मोठा फटका बसतोय। रायगड जिल्ह्याला गेले 3 ते 4 दिवस मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। काल काहीशी विश्रांती दिल्यानंतर काल रात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे। अंबा नदी, सावित्री नदी, कुंडलिका नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत आणि त्यामुळे आसपासच्या गावांना, शहरांना पुराचा तडाखा बसलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।